3-4 प्रकारे मी भेंडीची भाजी बनवत असते. इतना अच्छा सीन है फोटो जी. वाह वाह परेशानी होती इनफ. क्या ही बोले अभी. सुंठेचा काढा आपल्या शरीराला गरम ठेवतो. काय केलं आणि कुठं होतं एवढं सांग. एवढा हाताला लागलेला आहे तरी पोरग घरात नाही बसत. हरे कृष्णा मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आणि आता मी रोजच्या प्रमाणे स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे भेंडीची भाजी. आणि ह्या पाण्यामध्ये सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे. पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आणि मला आता शापूची भाजी पण करायची आहे. बाकी आता तुळशी पूजन करते. हे बघा सकाळी फोंडेजी आणि मणा फोन घेऊन बसलेले आहेत. सीन देखिए कितना अच्छा सीन है. फोंडेजी स्नान करियो फिर आपको लेट होता है. मनुड्या दुखलं का बाळा आज बोट. मणा म्हणते की रात्री खूप दुखतं बोट. क्या ही करे लड़के को. चलो 2 दिवस झालं ना खूप थंडी सुटलेली आहे. हलकंसं ऊन पडलं ना बरं वाटतं. सूर्यनारायणवरती येतील ना तशी थंडी कमी होते. बघा रोज सकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी येतात झाडू मारायला. करते उनका काम. तुळशी मातेला जल अर्पण करते. आता तुलसी श्री सखी श्री पापरणी पुण्यदे नमस्ते नानुदे नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. हे बघा या कुंडीमध्ये आता जस्ट कबूतर येऊन बसलेलं मी खिडकी उघडायच्या अगोदर. क्या ही करीत. हे बघा इकडे तर सुतळ्या लावलेल्या आहेत. ते कबूतर इकडून आलं आणि ह्या कुंडीमध्ये बसलेलं. क्या ही परेशान करके रखा है कबूतर ने. आतंक मचाया है आतंक. समोर पारिजातच्या झाडाला पण खूप फुलं आलेली आहेत. खूप सुंदर सत आहेत फुलं. भेंडी को देखती हूँ. वाह अधून मधून परतावी लागते अशी म्हणजे सगळीकडून व्यवस्थित शिजते भेंडी. भेंडीला पाहते. आता भेंडीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. थोडीशी मिरची पावडर गरम मसाला घातलेला आहे आणि कसुरी मेथी पण घातलेली आहे. छान खमंग वास सुटलेला आहे भेंडीचा. 3-4 प्रकारे मी भेंडीची भाजी बनवत असते. कधी कांदा टोमॅटो घालत असते, कधी साधीच करत असते. हळद मीठ लावत असते फक्त आणि थोडीशी मिरची पावडर. पण आज शेंगदाणे वगैरे घातलेले आहेत. आणि ही भेंडी केलेली आहे दादूच्या डब्यासाठी. बाकी इथं काढा पण उकळलेला आहे. गॅस बंद करते. काढा पिते अगोदर. चला गरमागरम सुंठेचा काढा पिते. 2 दिवस झालं ना खूप थंडी वाढली तर सुंठेचा काढा आपल्या शरीराला गरम ठेवतो. म्हणून मी थंडी वाढली की सुंठेचा काढा करून पित असते. आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि फोंडेजी इथे देवपूजा करत आहेत. आता देवाला नैवेद्य देते. शिरा केलेला आहे आज मस्त स्वादिष्ट शिरा देवाच्या नैवेद्यासाठी. चलो देवाला नैवेद्य दीजिए. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि बोल. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. चला फोंडेजींना जेवायला वाढत आहे मी. फोंडेजी लीजिए गरमा गरम भोजन. हल्का सा ठंडा हो गया लेकिन मस्त शिरा भेंडीची भाजी शापूची भाजी चपाती खा लेना. क्या हो गया. थंडीमुळे क्रीम लावायचा ना फोंडेजी. हो तडकले खालो. शर्ट घातला तरी थंडी जास्त आहे ना. 2 दिवसापासून वाढली पुन्हा. 2 दिवसापासून थंडीचा जोरदार कमबॅक झालेला आहे. आणि आज तर मी टेरेसवरती पण नाही गेले आणि जाणार पण नाहीये. पण आता उशीर झालेला आहे. 9 वाजलेले आहेत. आता कधी जायचं, किती व्यायाम करायचा आणि कधी यायचं म्हणून मी आज व्यायामाला सुट्टी घेतलेली आहे. आता मी सुद्धा फोंडेजी बरोबर जेवण करायला बसते. मनाची वाट पाहते. मनाचं आवरलं की मी आणि मना जेवण करायला बसतो. फोंडेजी चकली टेस्ट करून सांगा कैसी बनी है. क्रंची झाली ना. खा लो. मस्त बनी आहे चकली. आणि मणा इथे ब्रश करत आहे. मणा आवर आपण दोनों खाना खाएंगे. तुला जायचं ना ड्रेसिंग करायला. मी खाना खा के जाणार. ठीक आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत आता. बाकी माझं आणि मनाचं पण जेवण झालेलं आहे. आणि मना आत्ता दवाखान्यात गेलेला आहे करंगळीला ड्रेसिंग करायला.
आता किती वेळात येतोय काय माहीत. बाकी मी आता भांडी घासून घेते. भरपूर भांडे आहेत आणि आता थंडीमुळे तर पाण्यात हात घालायलाच नको वाटतं. क्या ही कर सकते हे, करणे पडते हे काम. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आत्ता माझी घरातील सगळे कामं संपलेली आहेत. आत्ता जस्ट कपडे पण मशीन लावलेली आहेत. आता मशीन मॅडमचे कपडे धुवून झाल्यानंतर कपडे सुकायला टाकायचं काम माझं आहे, पण ते काम मी निवांत करते आरामात. बाकी मना अजून नाही आला म्हणून मी त्याला आत्ता फोन लावलेला. तर मना दवाखान्यातून ड्रेसिंग करून डायरेक्ट झुडिओला गेलेला आहे मित्राला घेऊन. एवढं लागलेलं आहे तरी पोरगं घरात बसत नाहीये, फिरतोच आहे. मला का गेला बाळा, तर म्हणतो आई चप्पल तुटलेली आहे, चप्पल आणायला गेले. म्हणलं ठीक आहे बाळा, सावकाश आहे, तर करणार काय. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आत्ता. बाकी माझा मना अजून नाही आला. 1 वाजता तो झुडीला गेलेला मित्राला घेऊन. आतापर्यंत यायला पाहिजे होता पण आलाच नाही. आता मला पुन्हा एकदा त्याला फोन लावून विचारायला लागेल की कधी येतोय. दुपारी मी कालचा व्हिडिओ एडिट केला, थोडा वेळ आराम केला आणि आराम झाल्यानंतर मी फोन बघते तर 3:30 वाजले होते. म्हणलं बापरे, मना अजून नाही आला. क्या ही करे लड़के को, पूछती हूँ अभी उसको फोन लगा के. बाकी इथे हॉलमध्ये शांती आहे आणि बेडवरती 3:30 वाजता बरोबर इथं ऊन पडतं. 4 वाजता तर ऊन गायब होतं आमच्या घरातून. पूर्वी 5:30 पावणे 6पर्यंत ऊन राहायचं, पण समोर इथं बिल्डिंग तयार होत आहे ना, त्याच्यामुळं ऊन गायब झालेलं आहे. 4च्या नंतरचं ऊनच पडत नाही, मावळतीचं ऊन नाही पडत. क्या ही करे. आणि बाहेर खूप शांती आहे. फक्त प्रचाराच्या गाड्या येतात अधूनमधून. सर्व पक्षाच्या प्रचाराच्या गाड्या येतात आणि बरोबर आमच्या गेटच्या समोर उभे राहतात. 10-15 मिनटं जातच नाही. पण मागापासून आली नाही अजून एक पण प्रचाराची गाडी. बघा माझा लबाड बच्चा आत्ता आलेला आहे. आइए स्वागत है आपका. हे बघा चप्पल घेऊन आलेला आहे. क्या हे करे, असली चप्पल आणली, टॉयलेट चप्पल. किती वेळ बाहेर होता सांग. तू काय केलं आणि कुठं होतं एवढं सांग. एवढं हाताला लागलेलं आहे तरी पोरगं घरात नाही बसत, फिरून आला. मित्राबरोबर गेला ना कुठेतरी. कुठे गेला सांग मला. त्याला पण चप्पल घ्यायची होती. जुडिओमधून घेतली. नाही त्याला नाही घ्यायची. तू कुठून घेतली चप्पल. जुडिओ. मनाचं फेवरेट स्टोर आहे जुडिओ. मला तर नाही आवडत अजिबात तिथून. चला म्हणाले त्यावेळेस मी दूध आणायला सांगितलेलं. आता ह्या दुधापासून मी पनीर करणार आहे. ठीक आहे बेटा, कुछ नाही, चप्पल होती. ठीक आहे, तोडते मी, थांब जरा. हे बघा आत्ता मी पातेल्यामध्ये दूध फोडून ठेवलेलं आहे, पण गॅस नाही चालू करणार कारण दूध खूप थंड आहे. थोडंसं नॉर्मल झालं ना मग गॅस चालू करते. आणि आत्ता मी चकली खाणार आहे, जी की काल बनवलेली आहे मी. वा वा, क्या ही टेस्टी बनी, अप्रतिम. है ना, चकली खायची बाबू. नको. काय खाऊन आला. मी हे खाल्लं. क्या. तुला काय म्हणते, काय रे, कुठलं तर पॅटीस आहे, डांगे पॅटीस. डांगे पॅटीस. पहिल्यांदाच खाल्ली. बाकी म्हणा म्हणतोय की ड्रेसिंग व्यवस्थित केलंच नाहीये नर्सने त्या. अरे बाबा, खूप पट्टी गुंडाळलेली आहे आणि ती पिन व्यवस्थित बसली नाही. होय ना बाळा. त्याच्यामुळे ते पिन नाही बसत. क्या ही करे, लोगों को ऐसे ही करते बेटा. तू बोलायचं ना तिला, बास पिन नाही बसणार. ती म्हणते नाही, रक्त येणार नाही आता परत. अरे राम, सकाळी रक्त आलं होतं म्हणाल थोडस. का ह्याच्यात बसतच नाही तर. तू सारखं बोट हलवतो बाळा, गाडी चालू नको म्हणलं. चलत आहे, क्या करे अभी. आता किती दिवस आराम करतो घरी. अरे 1 महिना. हो का गधडा. ठीक आहे, आराम करूया अभी. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत. बाकी मी आता भाभींकडे चाललेली आहे. भाभींचं हे भांडं माझ्याकडे होतं. शेणे त्या दिवशी माझ्यासाठी तिळाचे लाडू घालून आणलेले याच्यामध्ये. म्हणलं आता हे भांडं रिकामं कसं द्यायचं, म्हणून काल बनवलेली चकली मी याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि ही चकली आता भाभीने देते टेस्ट करायला. बाकी भाभींकडून मी एका ठिकाणी हळदी कुंकूला जाणार आहे आणि घरी यायला मला कदाचित वेळ होईल. हेलो गाइस, हमने अभी श्रेया चकली खात आहे. फीडबॅक सांग, सॉरी फीडबॅक ही म्हणतात, टेस्ट सांग. खूप छान टेस्ट. नाही नाइस. खाले पूरी खाली. भाभी तुम भी खा लो ना. नहीं, अभी बाद में खाऊंगी मैं. अभी चाय ब्यूटीफुल है. अरे श्रेया चाय. भाभी मत परेशान हो जाओ. कोई परेशान नहीं हो. इनफ. क्या ही बोले अभी. अरे 2 मिनट में बनाती, जल्दी बनाती.
बेचारी लड़की बैठी थी आराम से, खामा खाब तुमने उसको भेज दिया। दूध का गैस बंद करते गरम हो गया तो फास्ट एंड फ्यूरियस टी तैयार है, श्रेया की बनी हुई। दूसरी बार चाय पी हे बाळा, अरे खूप आहे बाळा, कमी कर प्लीज प्लीज। हे राम, जबरदस्ती चाय पीनी पड़ेगी। श्रेया ने धमकी दिली बाबा मला, चक्क धमकी। ठीक है बेटा, पी लेती हूँ जबरदस्ती की चाय, फास्ट एंड फ्यूरियस टी। टेस्टी बनली बाळा, दालचीनीचं फ्लेवर येते। भाभी मैं आती हूँ, बाय श्रेया, बाय बाय। हो हो, मना उठला का राजा? उठो, आ जाओ, मैं पूजा करती हूँ। चला, आलेली आहे मी घरी। बाकी आता सायंकाळची पूजा अर्चना करून घेते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।